हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण समाजशास्त्रीय दृष्टिकोनाबद्दल चर्चा करणार आहोत. याचा टॉपिक हा काही फक्त पीजीच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे असं नाही, सर्व विद्यार्थ्यांसाठी. हा जो टॉपिक आपण घेणार आहोत हा कोणत्याही समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यासाठी महत्वाचा आहे. कारण यामध्ये आपण समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्र कशाचा अभ्यास करतं आणि समाजशास्त्र कसा अभ्यास करतं याची चर्चा करणार आहोत. आणि या संदर्भातील एक महत्वाची संकल्पना आहे सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन नावाची. ही संकल्पना सी राईट मिल्स नावाच्या एका अमेरिकन सोशियोलॉजिस्टनी मांडलेली आहे. त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत आणि या संकल्पनेचा आधार घेऊन समाजशास्त्र कसं समजावून घ्यायचं, सामाजिक विषयांचं अध्ययन कोणत्या दृष्टिकोनातून करायचं याची सगळी चर्चा आपण करणार आहोत. समाजशास्त्राचा अभ्यास म्हणलं की सामाजिक वर्तनाचा अभ्यास, सामाजिक घटनांचा अभ्यास, सामाजिक वास्तवाचा अभ्यास असं म्हणलं जातं. 1838-39 मध्ये समाजशास्त्र आलं. ऑगस्ट कॉम्प नावाच्या एका फ्रेंच समाजशास्त्रज्ञांनी त्याचा श्रीगणेशा केला आणि तेव्हा सांगितले की समाजशास्त्र हे असं विज्ञान आहे की जे समाजाच्या घटकांचा, व्यापक समाजाचा, सामाजिक संरचनांचा, व्यवस्थांचा अभ्यास करतो तटस्थपणे. जसं फिजिक्सचे लोक म्हणजे पदार्थ विज्ञान शास्त्राचे लोक वस्तूंचा अभ्यास करतात, तसा आम्ही अत्यंत शास्त्रीयपणे समाजाचा अभ्यास करणार आहोत असं त्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं. तेव्हा समाजशास्त्र म्हणजे समाजातील व्यक्तीच्या वर्तनाचा, सामाजिक वर्तनाचा, कृतीचा, सामाजिक घटनांचा, सामाजिक वास्तवाचा, समाज रचनेचा, संस्कृतीचा, सामाजिक समूहाचा असा अभ्यास मानला जातो. समाजात वावरणारा मनुष्य हा समाजशास्त्राच्या अभ्यासाचा केंद्रबिंदू आहे. एकटा व्यक्ती नव्हे, समाजातला व्यक्ती. आणि समाजात जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांशी आंतरक्रिया करतात तेव्हा त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी सामान्यपणे एकसारखी असते. ते एकमेकांशी काय बोलतात ते एकमेकांना कळतं, त्यांची पार्श्वभूमी सारखी असते आणि यातून अर्थपूर्ण देवाणघेवाण होते, संवाद होतो आणि यातून सामाजिक वास्तव आकाराला येतं. हे छोट्या पातळीवरचं वास्तव झालं. पण समाजात अनेक लोक असतात आणि अनेक लोकांनी मिळून झालेला समाज, समुदाय, समूह ते पण असतात आणि समाजात वावरणाऱ्या व्यक्ती पण असतात. ते या सर्वांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आपण बघितलं आता की व्यक्ती असतात समाजात आणि समाज असतो, समुदाय असतात, अनेक लोक एकत्र आलेले समुच्चय असतात लोकांचे. तेव्हा या दोन्ही लोकांचा आपण अभ्यास करतो. पण एकटी व्यक्ती जरी आपण अभ्यासात असलो तरी ती इतरांच्या संदर्भात अभ्यासतोय ना. फक्त त्या एकट्या व्यक्तीला जर समजा निर्जन बेटावरचा कोणीतरी एकटा माणूस असेल, आपण म्हणत होतो की समाजातील व्यक्तीचा आपण अभ्यास करतो, एकट्या समाजापासून दूर फेकलेल्या व्यक्तीचा अभ्यास आपण करत नाही. निर्जन बेटावरचा एखादा मनुष्य समाजशास्त्रामध्ये अभ्यासता येत नाही. उदाहरणार्थ मोगलीचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होणार नाही, कारण मोगली प्राण्यांमध्ये वावरतोय आणि त्याला सामाजिक वातावरण नाही आहे, म्हणून मोगलीचा अभ्यास आपल्याला नाही करता येणार. समाजात राहणारा मनुष्य आणि समाज हे दोन्ही आपल्या अभ्यासाचे बिंदू आहेत. सी राईट मिल्स म्हणतात की व्यक्तीचं आयुष्य, व्यक्तिगत आयुष्य आणि समाजाची रचना, सामाजिक वास्तवाचा इतिहास, सामाजिक व्यवस्थेची ऐतिहासिक पार्श्वभूमी, ते यांच्यात नातं आहे. व्यक्ती आणि समाज यांच्यात नातं आहे आणि या दोघांनाही समजून घेतल्याशिवाय आपल्याला चालणार नाही.
या दोघांपैकी एकाला समजावून घेऊन चालणार नाही. या दोघांनाही एकत्रितरित्या समजावून घेतलं पाहिजे, यांच्यातलं नातं समजावून घेतलं पाहिजे, असं मिल्स यांचं म्हणणं आहे. या मिल्स यांच्या अत्यंत महत्वाच्या कोटेशननी, विधानाने आपण आजच्या चर्चेची सुरुवात करूया. मी मगाशी म्हणलं तसं सी राईट मिल्स हे अमेरिकन समाजशास्त्रज्ञ होते. अनेक पुस्तकं लिहिली. अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक होते ते. कॉन्फ्लिक्ट थिअरिस्ट किंवा संघर्ष सिद्धांत मांडणारे विचारवंत म्हणून सुद्धा ते ओळखले जातात. अनेक पुस्तकं लिहिली त्यांनी. फ्रॉम मॅक्स वेबर, एसेज इन सोशियोलॉजी, द न्यू मेन ऑफ पॉवर, अमेरिकाज लेबर लीडर्स, व्हाईट कॉलर, द अमेरिकन मिडल क्लास, कॅरेक्टर अँड सोशल स्ट्रक्चर, द पॉवर इलिट आणि सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन हे त्यांचं सर्वात शेवटचं पुस्तक 1959 मध्ये लिहिलेलं. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी का महत्वाची आहे, का आवश्यक आहे, या संदर्भातील चर्चा करूया. समाजशास्त्र खूप अस्पष्ट शास्त्र आहे असं नव्याने अभ्यास करणाऱ्या लोकांचं मत आहे. समाजशास्त्र जे नव्याने अभ्यास करायला जातात त्या लोकांचं असं म्हणणं असतं की समाजशास्त्र समजावून घ्यायला खूप कठीण आहे, खूप अवघड आहे, कारण ते खूप अस्पष्ट आहे. ते मानवी संबंधांचा अभ्यास करतं, माणसाच्या सामाजिक जीवनाचा अभ्यास करतं, आणि सामाजिक जीवन हे खूप गुंतागुंतीचं आहे, अस्पष्ट आहे, वस्तूप्रमाणे नाही आहे. एखाद्या वस्तूचा आपण अभ्यास करू शकतो, पण समाजातल्या संबंधांचा अभ्यास करणं सोपं नाही आहे. तेव्हा माणसाच्या सामाजिक वर्तनाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे, पण तो कसा करायचा, हे सामाजिक वर्तन कसं जाणून घ्यायचं, या सामाजिक जीवनाचा आपल्यावर काही प्रभाव होतोय का, आपण काही समाजाला प्रभावित करतोय का, आपल्या वर्तनाने आपण काही प्रभावित करतोय का, अशी दुतर्फा मांडणी या संकल्पनेतून केलेली आहे. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी किंवा सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन या संकल्पनेतून समाजातील वर्तन, व्यक्तीचं स्वतःचं वर्तन जाणून घेऊन त्याच्या आधारे समाजाचं स्वरूप कसं समजावून घ्यायचं, आणि समाजाचं स्वरूप हे आपल्या व्यक्तीच्या वर्तनावर कसं प्रभाव टाकतं, याची देखील जाण प्राप्त करणं हे समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे शक्य झाले. त्यासाठी समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी, सोशियोलॉजिकल इमॅजिनेशनची आवश्यकता आहे. त्या काळातल्या शैक्षणिक समाजशास्त्रज्ञातील बहुतेक लोकांचं असं म्हणणं होतं, त्यांचं इलिटिस्ट पर्स्पेक्टिव्ह होता, म्हणजे समाजातील अभिजन वर्ग जे करतायत तेच योग्य आहे आणि ते बाकीच्यांनी स्वीकारलं पाहिजे, अशी काहीशी भूमिका होती. सी राईट मिल्स यांना ती भूमिका खोडून काढायची होती. समाजशास्त्रातील हा उच्चभ्रू अभिजनवादी मतप्रवाह आहे तो त्यांना नाकारायचा होता, आणि प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाच्या मर्यादा देखील उघड करायच्या होत्या. प्रत्यक्षवादी दृष्टिकोन हा ऑगस्ट कॉम्ट आणि त्यांच्या नंतरच्या अनेक क्लासिकल सोशियोलॉजिस्टनी, उदाहरणार्थ डुरखाइम, इमिल डुरखाइम यासारख्या अनेक समाजशास्त्रज्ञांनी तो विकसित केला. प्रत्यक्षवादी दृष्टिकोन म्हणजे काय, की जे प्रत्यक्ष दिसतंय तेच खरं आहे, आणि वास्तव हे वस्तूप्रमाणे असतं, आणि ते तटस्थपणे अभ्यासलं पाहिजे. विज्ञानाच्या अत्यंत काटेकोर नियमाप्रमाणे वास्तव अभ्यासतो आपण विज्ञानामध्ये, तशा प्रकारे आपण समाजशास्त्राचं वास्तव अभ्यासलं पाहिजे. समाजशास्त्राचं वास्तव हे वस्तूप्रमाणे अभ्यासलं पाहिजे. त्यामध्ये मानवाला काय वाटतं याचा प्रभाव असता कामा नये. तटस्थपणे, वस्तुनिष्ठपणे अभ्यास झाला पाहिजे, असा प्रत्यक्षवादी दृष्टिकोन होता. पण या प्रत्यक्षवादी दृष्टिकोनाला मर्यादा आहेत. हा प्रत्यक्षवादी दृष्टिकोन समाजशास्त्रामध्ये काटेकोरपणे वापरता येणार नाही, किंबहुना तो तसा वापरणं हे चुकीचं आहे, हे देखील सी राईट मिल्स यांना
प्रस्थापित करायचं होतं. आणखीन एक गोष्ट समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी मांडण्यामागे होती, ती म्हणजे की आपण सामान्यपणे गृहीत धरलेल्या गोष्टींचा अभ्यास करतो, गोष्टी गृहीत धरतो. उदाहरणार्थ, की विशिष्ट समुदायातले लोक असेच असतात, विशिष्ट देशातले लोक असेच असतात, अशा अनेक धारणा गृहीतक असतात आपल्या मनामध्ये. तर ही गृहीत धरलेल्या गोष्टी आहेत, बाबी आहेत, ते या बाबींच्या पलीकडे आपल्याला जायला पाहिजे. हे देखील समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीद्वारे सी राईट मिल्स यांना मांडायचं होतं. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी किंवा कल्पनेची व्याख्या करूया आपण. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी ही अशी क्षमता आहे की आपल्या रोजच्या जीवनातील परिचित गोष्टींपासून वेगळ्या अशा गंभीर व्यापक गोष्टींकडे स्वतःला दूर राखून पाहणं शक्य बनवते. ही सी राईट मिल्स यांनीच केलेली व्याख्या. सी राईट मिल्स म्हणतात की दोन प्रकारच्या घटना आहेत. एक आपल्या दैनंदिन जीवनातील सामान्य घटना आणि दुसरं दैनंदिन जीवनातील असामान्य घटना. उदाहरणार्थ, आपण सकाळी उठतो, चहा पितो, जेवण करतो, या सर्वसामान्य बाबी आहेत, दैनंदिन जीवनातल्या सर्वसामान्य बाबी आहेत. तर दुसऱ्या बाजूला की काही बाबी आहेत त्या खूपच वेगळ्या, गंभीर स्वरूपाच्या आहेत, लक्षणीय आहेत. उदाहरणार्थ, की माझी नोकरी गेली, मी बेकार झालो. आता ही घटना, ही जेवण करणे, चहा पिणे यासारख्या दैनंदिन जीवनातील रुटीनाइज्ड नेहमीच्या गोष्टींपेक्षा वेगळी घटना आहे. त्यामुळं मला या सर्वसामान्य बाबींपेक्षा असामान्य बाबी या बाजूला काढता यायला पाहिजे, पहिला मुद्दा. आणि दुसरं की या घटनांकडे, उदाहरणार्थ मी आता सांगितलं की मी बेकार झालो, आज माझी नोकरी गेली, ही काय झाली, ही एक असामान्य बाब झाली. आणि या असामान्य बाब किंवा घटनेकडे मी स्वतःला तटस्थतेने पाहण्याची दृष्टी ज्याच्यामुळे प्राप्त होते त्याला आपण समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी म्हणूया. दैनंदिन जीवनातील असामान्य घटनांकडे स्वतःला तटस्थ राखून पाहण्याची दृष्टी म्हणजे समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीच्या अनेक व्याख्या सी राईट मिल्स यांनी स्वतःच केलेल्या आहेत त्यांच्या सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन या पुस्तकामध्ये. आणखीन एक व्याख्या बघूया. ते म्हणतात की वैयक्तिक अनुभव आणि व्यापक समाज यांच्यातील स्पष्ट संबंधाची जागरूकता, ती म्हणजे समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी होय. ते म्हणतात की माझे वैयक्तिक अनुभव हा समाजाच्या दृष्टीने काही फारसा महत्वाचा मुद्दा नाहीये, असं नाहीये. तुमचे वैयक्तिक अनुभव आणि समाज यांच्यात नातं आहे, यांच्यात संबंध आहे. एक व्यापक पातळीवरचा समाज, उदाहरणार्थ भारतीय समाज, भारतीय समाज आणि मी प्राध्यापक संजय सावळे, माझं वैयक्तिक जीवन, यांचं काहीतरी नातं आहे, त्याच्यात संबंध आहे, परस्पर संबंध आहे. माझे वैयक्तिक अनुभव आणि व्यापक समाज यांच्यात काही नातं आहे, काही संबंध आहे. आणि या संबंधाची जाणीव मला कशाने होते, तर ती समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीने होते. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी ही एक अशी दृष्टी आहे, असा चष्मा आहे की ज्यामुळं की मी व्यक्तिशः जसा वागतोय, वर्तन करतोय, तसं तो व्यापक समाजाशी सुद्धा मी जोडला गेलेलो आहे. माझं वर्तन आणि समाजाचं वास्तव यांच्यात काही नातं आहे, याची जाणीव मला समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे होते. आणखीन एक व्याख्या बघूया. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी ही अशी दृष्टी किंवा क्षमता आहे की ज्यामुळे घटना, गोष्टी वैयक्तिक आणि सामाजिक दृष्ट्या कशा पाहायच्या हे शिकवणारी आहे. सामाजिक घटनांकडे आणि आपल्या आयुष्याकडे कसं पाहायचं याची
दृष्टी आपल्याला समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे मिळते. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी प्राप्त करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला परिस्थितीपासून स्वतःला बाजूला काढणे जमलं पाहिजे आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून विचार करण्यास सक्षम बनवलं पाहिजे. भारतीय समाजापेक्षा मी वेगळा आहे, महाराष्ट्रीयन मराठी समुदायापेक्षा मी वेगळा आहे. मी एक व्यक्ती म्हणून समाजापेक्षा, व्यापक समाजापेक्षा वेगळा. पण एक व्यक्ती म्हणून मी जरी वेगळा असलो तरी मला माझ्या वेगळेपणाची जाणीव असली पाहिजे. समाज म्हणून मी समाजाचा सदस्य आहे आणि व्यक्ती म्हणून मी वेगळा आहे. माझा इतिहास वेगळा, माझा संदर्भ समूह वेगळा, माझं वास्तव वेगळं, याची जाणीव मला एकाच वेळी असली पाहिजे. मी समाजाचा सदस्य पण आहे आणि मी एक वेगळा व्यक्ती म्हणून आहे, याची देखील जाणीव तुम्हाला निर्माण होणं हे समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीचं लक्षण आहे. या पुस्तकाविषयी बघूया. सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन हे सी राईट मिल्स यांचं सर्वात शेवटचं पुस्तक. हे पुस्तक लिहिण्यामागे त्यांचं उद्दिष्ट होतं की सामाजिक वास्तवाची व्यक्तिगत आणि सामाजिक अशी दोन भिन्न अंग आहेत आणि या दोन्ही अंगांचं एकमेकांशी नातं काय आहे हे त्यांना स्पष्ट करायचं होतं. व्यक्तिगत आणि सामाजिक गोष्टी एकमेकांशी कशा जोडल्या जातात याचं आकलन होणं म्हणजे सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन होय. ही संकल्पना मांडून मिल्स यांनी समाजशास्त्रातील प्रत्यक्षवादासारख्या कल्पनांना आव्हान दिलं आणि काही मूलभूत पद्धती आणि परिभाषांवर टीका केली. त्या काळात प्रचलित असणारे समाजशास्त्रातील प्रवाह होते प्रत्यक्षवादासारखे, त्याला त्यांनी आव्हान दिलं, त्याला त्यांनी नाकारलं, त्याच्यावर टीका केली आणि सांगितलं की नाही, फक्त समाज हा महत्वाचा नाही आहे, तर व्यक्ती पण महत्वाची. त्या काळातले समाजशास्त्रज्ञ, प्रत्यक्षवादी समाजशास्त्रज्ञ सामाजिक रचना, सामाजिक व्यवस्था, समाज यांना महत्व देत होते. समाज म्हणजे काय सर्व काही आणि व्यक्ती म्हणजे कुणी नाही, अशा प्रकारची थोडक्यात त्यांची भूमिका होती. त्यामुळे सामाजिक संरचनांचा अभ्यास करणं म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास करणं, अशी काहीशी त्यांची भूमिका होती. या भूमिकेवर त्यांनी कोरडे ओढले, नाकारलं त्याला आणि सांगितलं की व्यक्तीचं वैयक्तिक जीवन सुद्धा समाज समजावून घेण्यासाठी महत्वाचं आहे, ते आपल्याला नाकारता येणार नाही. व्यक्ती आणि समाज यांच्यातलं नातं हे आपल्याला अभ्यासायचं आहे आणि त्यासाठीची कल्पना दृष्टी ही त्यांनी विकसित केली. ते म्हणतात की मानवाचं दैनंदिन सामाजिक वातावरण हे व्यक्ती आणि समाज या दोन्ही अनुभवांवर आधारलेलं आहे आणि या दोन्ही अनुभवांना ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे मी व्यक्तिगत आयुष्य जगतोय, मला माझी एक वैयक्तिक पार्श्वभूमी आहे. मी एका विशिष्ट कुटुंबात, विशिष्ट गावात जन्मलो, मी शाळेत गेलो, नंतर मला नोकरी लागली वगैरे वगैरे वगैरे. मला माझा वैयक्तिक इतिहास आहे, माझं आत्मचरित्र आहे. जसं माझं वैयक्तिक आत्मचरित्र किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे मला, तसं समाजाला पण ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, व्यापक समाजाला. मग तो भारतीय समाज असेल, अन्य त्याहीपेक्षा वेगळा जागतिक समाज असेल, त्याला देखील ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. म्हणजे व्यक्ती आणि समाज या दोन्ही ऐतिहासिक घटनांनी माणसाचं सामाजिक वातावरण बनलेलं आहे आणि ते परस्परांशी जोडलेलं आहे. वैयक्तिक अनुभव, माझे वैयक्तिक अनुभव किंवा व्यक्ती म्हणून असणारे माझे अनुभव आणि व्यापक पातळीवरचा समाज किंवा समाजाची रचना, त्याला संरचना म्हणून आपण इंग्रजीमध्ये सोशल स्ट्रक्चर म्हणतात त्याला, तर यांच्यातलं नातं आहे. हे नातं कसं आहे हे स्पष्ट करताना सोशियोलॉजिकल इमॅजिनेशन या पुस्तकामध्ये सी राईट मिल्स यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत आणि त्यातली बरीचशी त्यांच्या वैयक्तिक जीवनावर बेतलेली सुद्धा आहेत. पाहूया एक उदाहरण.
अलीकडचं उदाहरण पाहूया की हंगामी तत्वावर काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला कोरोना महामारीच्या काळात बेकारीमुळे घर भाडे भरायची पंचायत झाली, अडचण निर्माण झाली. ही व्यक्तिगत समस्या आहे, माझी अडचण आहे, वैयक्तिक अनुभव आहे. पण हा वैयक्तिक अनुभव म्हणून आपल्याला बाजूला सारता नाही येणार. मग आपण बघूया की अरे मला हा हा अनुभव मला एकट्याला आलेला आहे, असं आहे का? मग आपण बघूया आजूबाजूला की आणखीन काही लोक कोरोना महामारीच्या काळात बेकार झालेले आहेत आणि घर भाडं भरता येत नाही, जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येत नाहीत, खूप अडचणीची परिस्थिती झालेली आहे, असं आहे का? चला बघूया आजूबाजूला. मग मी शेजार पाजारी बघतो, आजूबाजूच्या लोकांमध्ये बघतो, पेपरमध्ये बघतो, बातम्यांमध्ये बघतो आणि मला लक्षात येतं की अरे मी एकटंच नाही, असे खूप लोक आहेत की जे कोरोना महामारीच्या काळात बेकार झाले. का बेकार झाले? कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लॉकडाऊन घोषित केलं, घरातनं बाहेर पडायचंच नाही. मग लोक उद्योगधंद्यांमध्ये जायचं बंद झाले. उद्योगधंदे, कारखाने, ऑफिसेस सगळं कामकाज ठप्प झालं आणि म्हणून लोक बेकार झाले. आता ही समस्या माझी एकट्याची समस्या नाही आहे, ही सर्वांची समस्या आहे. म्हणजे आता मला यामुळे कळालं की माझी वैयक्तिक वाटणारी समस्या ही माझी एकट्याची नाही आहे, ही अनेकांची समस्या आहे. म्हणून आता मग माझी वैयक्तिक समस्या ही सार्वजनिक समस्या, सार्वजनिक प्रश्न बनली. माझा वैयक्तिक प्रश्न हा सर्वांचा प्रश्न बनला आणि मला लक्षात आलं की माझ्या वैयक्तिक समस्येमध्ये आणि समाजाच्या समस्येमध्ये नातं आहे. आणखीन बघूया असे काही मुद्दे. माझे प्रश्न आणि समाजाचे प्रश्न यात काय नातं आहे? उदाहरणार्थ मी बेकार झालो, समाजामध्ये बेकारीचा प्रश्न आहे, हा मुद्दा आपण बघितला. दुसरा मुद्दा बघूया. मला म्हातारपणी मुलाने घराबाहेर काढले. मुलगा, सून हे मला नीट घरात वागवत नव्हते आणि त्यांनी आता हद्द केली, मला घरातनं बाहेर काढून टाकलं. आमच्या नाशिकमध्ये कुंभमेळा भरतो 12 वर्षातून एकदा आणि कुंभमेळा झाल्यानंतर बरेच वृद्ध लोकांना इथं सोडून जातात त्यांची मुलं आणि ते निराधार असतात. बाकी ही समस्या बऱ्यापैकी कॉमन समस्या. म्हणजे मला मुलांनी चांगली वागणूक दिली नाही, मी म्हातारा झालो म्हणून, हा एक वैयक्तिक अनुभव. पण आजूबाजूला बघितल्यानंतर लक्षात येतं की सर्वच समाजातल्या बहुतांश वृद्ध व्यक्तींना समाजात चांगली वागणूक मिळत नाही, त्यांची समाजात हेळसांड होते. मग आपण बघूया की अरे हा वैयक्तिक वाटणारा मला अनुभव हा समाजात अनेक लोकांचा प्रश्न आहे आणि म्हणून ती एक सामाजिक समस्या किंवा सामाजिक प्रश्न बनते. असं का होत असेल बरं? कारण वृद्ध व्यक्तीला सत्ता नसते, वृद्ध व्यक्ती नोकरीवर नसते, तिला कुठलं पद नसतं, अधिकार नसतो, शारीरिक दृष्ट्या खंगलेली असते आणि सगळ्या प्रकारच्या सत्ता किंवा प्रतिष्ठा देणाऱ्या घटकांपासून वृद्ध व्यक्ती दूर फेकली जाते, परावलंबी बनते आणि म्हणून तिची हेळसांड होते. आता ही एक सामाजिक समस्या आहे. तेव्हा माझ्या वैयक्तिक समस्येमध्ये आणि सामाजिक समस्येमध्ये नातं आहे, सामाजिक संरचनात्मक घटकांमध्ये नातं आहे. आणखी एक बघूया प्रसंग की जातीवरून मला अपमानित केलं गेलं. तर मी एकटाच जातीमुळे अपमानित होतो का? नाही. अरे जाती व्यवस्थेचा अनुभव समाजातले अनेक लोक घेतात. भारतीय समाजामध्ये अनेक लोक जातींचे अनुभव घेतात. कधी जातीमुळे प्रतिष्ठा मिळते, कधी जातीमुळे अपमानित होण्याची वेळ येते. तेव्हा जाती आणि जातींच्या आधारित केली जाणारी विषमता ही सर्वत्र आहे भारतीय समाजात. तेव्हा तो समाजाचा प्रश्न आहे, जातीयता हा समाजाचा प्रश्न बनतो. म्हणजे माझे वैयक्तिक अनुभव आणि समाजाची रचना, समाज रचनेतील समस्या
यांच्यामध्ये नातं आहे. समाजशास्त्रीय कल्पनेचा आणखी एक उदाहरण बघूया. की विवाहानंतर एखादी स्त्री आणि एखादा पुरुष यांच्यात संघर्ष झाला आणि घटस्फोट झाला. घटस्फोट हा एक वैयक्तिक प्रश्न आहे. पण असं लक्षात येतं की लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काही काळात घटस्फोट घेणाऱ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. 1000 मागे 250 लोक सुरुवातीच्या काही वर्षात 4 वर्षांमध्ये घटस्फोटाला सामोरे जातात, अशी आकडेवारी सांगते. तर यामध्ये आपल्याला लक्षात येतं की मग हा व्यक्तीचा प्रॉब्लेम असेल का? नवरा नीट वागत नाही, बायको नीट वागत नाही, असा एका XYZ व्यक्तीचा तो प्रश्न नाहीये. मग यामध्ये सामाजिक संरचनेमध्ये काहीतरी गोची आहे, सामाजिक संरचनेमध्ये काहीतरी बिघाड आहे, काहीतरी बिघडलेलं आहे की ज्यामुळं सुरुवातीच्या कालखंडामध्ये लोक मोठ्या प्रमाणात घटस्फोटाला बळी पडतात. का असं होत असेल? तर व्यापक संरचनात्मक घटक त्यासाठी कोणते आहेत ते आपल्याला बघावं लागेल, समाजशास्त्रज्ञांना बघावं लागेल. उदाहरणार्थ त्याला भारतीय कुटुंबीय रचना त्याला कारणीभूत आहे का, किंवा कुठली पाश्चिमात्य कुटुंब रचना त्याला कारणीभूत आहे का, पितृसत्ता कारणीभूत आहे का? पितृसत्ता कशी कारणीभूत असू शकते की कुटुंबाच्या सर्व चाव्या पुरुषाच्याच हातात आणि पती परमेश्वर या फ्रेम मधून पुरुष वावरत असतो आणि स्त्रियांनी मग पुरुषाचं वर्चस्व स्वीकारत दुय्यम जीवन जगायचं. आणि आजकालच्या शिकलेल्या मुली असं दुय्यम वागणूक सहन नाही करत, त्यांना आवडत नाही, ते विरोध करतात. हे पण घटस्फोटाचं कदाचित कारण असू शकेल. जात हे कारण असू शकेल, हुंडा हे एक कारण असू शकेल, आणि अनेक संस्था, अर्थसंस्था, शिक्षण संस्था, कायदा संस्था, या संस्थांशी सुद्धा त्याचं काहीतरी कारण नातं असू शकेल. तेव्हा घटस्फोट ही एक समस्या आहे आणि ती व्यक्तीची समस्या नाहीये, ती समाजाच्या संरचनेच्या काहीतरी बिघाडामुळं किंवा काहीतरी चुकीच्या मांडणीमुळं ती समस्या निर्माण झालेली आहे. तेव्हा घटस्फोट हा एक वैयक्तिक प्रश्न आहे, पण त्याचबरोबर तो समाजाचा देखील प्रश्न आहे. मिल्स म्हणतात की जेव्हा आपण समाजशास्त्राचा अभ्यास करतो, समाजशास्त्रीय परिदृष्टी, कल्पना दृष्टीचा वापर करून समाजशास्त्राचा अभ्यास करतो, तेव्हा आपल्याला अनेक क्रांतिकारक संकल्पना मांडल्या पाहिजेत, स्वीकारल्या पाहिजेत. कारण त्या काळातल्या समाजशास्त्रातील प्रचलित असणाऱ्या संकल्पना या चुकीच्या होत्या, याची अनुभूती स्वतः मिल्स यांना आलेली आहे. उदाहरणार्थ आपण मगाशी बघितलं की प्रत्यक्षवाद किंवा प्रत्यक्षार्थवाद, ज्याला पॉझिटिव्हिजम म्हणतात, तर त्याला त्यांनी नाकारलं. वस्तूप्रमाणे समाजाचा अभ्यास करणं हे मिल्स यांना मान्य नव्हतं. तेव्हा त्यांनी अशा गोष्टी नाकारल्या आणि व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनाला, व्यक्तीच्या चरित्राला सुद्धा समाजशास्त्रीय अभ्यासामध्ये महत्व आहे हे त्यांनी मानलं. समाजशास्त्रीय आंतरशाखेमध्ये आणखीन एक महत्वाचा या संदर्भातील मुद्दा ते म्हणतात. ते म्हणतात की समाजशास्त्रीय परिदृष्टी किंवा कल्पना दृष्टीचा वापर करून आपण अभ्यास करतो समाजाचा, तेव्हा आपण फक्त समाजशास्त्रीय चौकटीतच मी तो अभ्यास करणार, फक्त राज्यशास्त्राच्या चौकटीत अभ्यास करणार असं आपल्याला म्हणता येणार नाही. आपल्याला आंतरशाखीय ज्ञान वापरावे लागेल. म्हणजे समाजशास्त्राचा अभ्यास करताना मला राज्यशास्त्रातलं ज्ञान वापरावं लागेल, अर्थशास्त्रातलं ज्ञान वापरावं लागेल, मानसशास्त्रातलं ज्ञान वापरावं लागेल, इतिहासाचं ज्ञान वापरावं लागेल, आणि संपूर्णपणे एकाच शास्त्राच्या विशिष्ट
सिद्धांताच्या चौकटीच्या आधारे मी अभ्यास करणार नाही. तेव्हा व्यापक पातळीवर आंतरशाखीय दृष्टिकोनातून मला विचार करावा लागेल, ही भूमिका मिल्स मांडतात. ते म्हणतात की समाजशास्त्रीय अभ्यास करताना आपल्याला व्यक्तीचा संदर्भ घ्यायचा आहे, पण व्यक्तिगत पातळीवरच विचार करून द्यायचा आहे. म्हणजे आपल्याला स्वच्या पलीकडे जाऊन विचार करायला पाहिजे. म्हणजे मी मगाशी म्हणलं की मी बेकार झालो, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, पण माझ्या वैयक्तिक अनुभवालाच मी चिटकून राहिलो आणि उदाहरणार्थ की मी बेकार झालो. मी बेकार का झालो? कारण मी आजारी आहे, सारखा आजारी पडतो, मला त्यामुळं काम करता येत नाही, कामामध्ये माझं लक्ष लागत नाही, किंवा कामाची माझी क्षमता कमी झालेली आहे, म्हणून मला माझ्या मालकाने कामावरून काढून टाकलं. आता हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. माझा हा वैयक्तिक अनुभव आहे, हाच समाजाचा प्रश्न असण्याचं कारण आहे, बेकारीचा प्रश्न असण्याचं कारण. असं जर मी मानायला लागलो तर ते बरं चुकीचं ठरेल. म्हणजे मला असं म्हणता येईल का की मी आजारी असल्यामुळे बेकार झालो आणि म्हणून समाजातले सगळे लोक आजारी असल्यामुळेच बेकार असतात, असं मला म्हणता येईल का? असं नाही म्हणता येईल. त्यामुळे मला माझ्या व्यक्तिगत संदर्भांची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे, पण त्यातच गुंतून राहता कामा नये. मला त्याच्यापेक्षा वरती यायला पाहिजे. मला बघायला पाहिजे की माझ्या अनुभवांप्रमाणे इतरांचे सगळ्यांचे अनुभव आहेत का. आणि जेव्हा मी इतरांचा या पातळीवर विचार करायला लागतो तेव्हा माझ्या व्यक्तिगत अनुभवांपेक्षा मी वर येतो, उंच होतो. असं उंच व्हायला पाहिजे. ते म्हणतात की समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी वापरत असतो तेव्हा आपण व्यक्तीपेक्षा उंच होतो, व्यापक होतो. दुसरं असं की समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी ही वापरताना आपल्याला काळाचं भान असलं पाहिजे, काळसंगतता असली पाहिजे. आपण सगळेच लोक काळ आणि परिस्थितीच्या चौकटीच्या गोंधळात वावरत असतो, चौकटीत वापरत असतो. आपल्याला प्रत्येकाला उदाहरणार्थ की मी 1964 मध्ये जन्माला आलो. 1964 ते टिंबटिंब काहीतरी हा माझ्या आयुष्याचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये आणि मी एका विशिष्ट गावामध्ये जन्माला आलो, मी एका विशिष्ट कुटुंबात जन्माला आलो, मी विशिष्ट एका समुदायात जन्माला आलो. माझ्या आजूबाजूचं वातावरण ही माझी परिस्थिती झाली, याला कॉन्टेक्स्ट म्हणू आपण. मला एका विशिष्ट काळाने बांधलेलं आहे. मी शिवाजी महाराजांच्या काळात कदाचित जन्माला आलो असतो तर शिवाजी महाराजांच्या काळात माझा वेशभूषा वेगळी असली असती, माझी भाषा वेगळी असती, माझा व्यवसाय वेगळा असला असता. मी आज जन्माला आलेलो आहे 1964 पासून 21व्या शतकातलं अमुक तमुक वर्ष, या कालखंडात वावरणारा मी. तेव्हा माझा कालखंड वेगळा आणि परिस्थिती पण वेगळी, आणि या परिस्थितीने मला घडवलेलं आहे. या परिस्थितीने जसं व्यक्ती म्हणून मला वेगळं घडवलेलं आहे तसं समाजाला देखील घडवलेलं आहे. म्हणजे समाजाला देखील काळाने आणि परिस्थितीने एक आयाम दिलेला आहे, एक चौकट दिलेली आहे. तेव्हा याचं मला भान असलं पाहिजे, मला माझ्या काळाचं भान असलं पाहिजे, काळाच्या चौकटीचं भान असलं पाहिजे आणि परिस्थितीचं भान असलं पाहिजे. आणि शिवाय व्यक्तिगत अनुभवांपेक्षा बाहेर येऊन माझ्या व्यक्तिगत अनुभवांना मी तटस्थ व्यापक नजरेतून पाहतोय, अशा प्रकारची एक पार्श्वभूमी, अशा प्रकारची एक दृष्टी ही समाजशास्त्रीय दृष्टिकोन वापरताना आवश्यक आहे. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी वापरायची कशी, या संदर्भातील चर्चा करताना सी राईट मिल्स यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये कॉफी शॉपचं उदाहरण दिलेलं आहे, कॉफी पिण्याच्या घटनेचं उदाहरण दिले. कॉफी पिण्याची कृती किंवा घटना ही एक घटना घेऊन आपल्याला कसं पाहता येईल, समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी कशी समजावून घेता येईल, बघूया. अशी चर्चा करूया आपण, थोडीशी सविस्तरपणे करूया. कॉफी पिणे ही एक घटना आहे, दैनंदिन जीवनातील एक घटना आहे, एक रिवाज आहे म्हणून. कारण दररोज आपण, म्हणजे कॉफी पिणारा माणूस दररोज कॉफी पितो आणि तो विशिष्ट वेळेला पितो.
तेव्हा कॉफी पिणं ही केवळ एक जीवनातला एक विधी आहे, एक उरकायचा भाग आहे, असं आहे का? नाही. कॉफी पिणं हे फक्त कॉफी पिणं आहे का? नाहीये. मग आपण समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीने या घटनेकडे, कॉफी पिण्याच्या घटनेकडे पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की कॉफी पिणं ही एक फक्त पेय पिण्याची कृती नव्हे, त्यापेक्षा व्यापक काहीतरी या कॉफी पिण्याच्या प्रक्रियेशी जोडलेलं आहे. काय काय जोडलेलं आहे बघूया. की कॉफी पिण्यासाठी आपण बऱ्याच लोकांना एकत्र करतो आणि मग कॉफी प्यायला जातो. असंही होतं बऱ्याच वेळा. आपण घरात वैयक्तिक एकटं पण कॉफी पित असतो, पण बहुतेक वेळेला कॉफी पिणं आणि हॉटेलमध्ये जाऊन कॉफी पिणं, चला मित्रांना घेऊन कॉफी प्यायला जाऊ. मग मित्रांना घेऊन आपण कॉफी प्यायला जातो, तेव्हा कॉफी पिणं हे फक्त कॉफी पिणं राहत नाही. मग इथं मित्रांनी एकत्र येणं, गप्पा, जोक्स मारणं, ताणतणावांपासून मुक्ती मिळवणं, मजा, गप्पा, असं सुद्धा त्याला स्वरूप प्राप्त होतं. कॉफी पिणं यामध्ये संवाद आहे, यामध्ये चर्चा आहे, यामध्ये ताणतणावातून बाहेर येणं आहे, यामध्ये मित्रांशी मोकळेपणाने मिसळणं आहे. कॉफी पिणं हा संस्काराचा देखील भाग आहे. कॉफी कशी प्यावी हे संस्कार ठरवतात. मग ती ग्लास मधनं प्यावी का कपातून प्यावी, ती ब्लॅक कॉफी प्यावी का दूध टाकून प्यावी, हे त्या त्या समाजातील सामाजिक वातावरणातून ठरतं. तेही आपल्याला बघता येईल की समाजाचे परंपरा, रिवाज, कॉफी बनवण्याचे काही रिवाज असतील, स्टाईल्स असतील, रेसिपीज असतील, त्या देखील आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. कॉफीमध्ये असं म्हणतात की कॅफीन असतं आणि कॅफीन हे एक मादक द्रव्य आहे की जे आपल्या मेंदूवर परिणाम करतं, मेंदूला उत्तेजित करतं. आणि बऱ्याच वेळा आपण कॉफी पितो ते उत्तेजित होण्यासाठी कॉफी पितो. आता कॉफीमुळे मेंदूला चालना मिळते आणि मेंदू उत्तेजित होतो. मग असं म्हणता येईल का की कॉफी किंवा कॅफीन हे एक मादक द्रव्य आहे? असं म्हणता येईल. पण मग मादक द्रव्य असून सुद्धा ते समाजात कसं काय स्वीकारलेलं आहे? त्याला मादक पदार्थ म्हणून नाकारलं का नाही लोकांनी? कॉफी पिणं समाज संमत कसं झालं? हा, सर्व पाश्चिमात्य देशांमध्ये आणि बहुतेक सर्वच समाजांमध्ये कॉफी पिणं हे स्वीकारार्ह बाब आहे, चांगली बाब आहे. म्हणजे मादक पदार्थ आपण पितोय तरी ते स्वीकारलं गेलेलं आहे. पण दुसऱ्याच बाजूला आणखीन काही मादक पदार्थ आहेत, उदाहरणार्थ गांजा पिणे, हुक्का पिणे वगैरे वगैरे, त्याला मात्र समाज मान्यता नाही. पाश्चिमात्य समाजामध्ये दारू हे मादक पदार्थ आहे, पण तरी सुद्धा ते काही प्रमाणात काही ठिकाणी स्वीकारार्ह आहे. भारतीय समाजात कदाचित तितक्या सहजपणे ते स्वीकारलं जात नाही. पण पहा की कॉफी पिणं हे कॉफी हा एक मादक पदार्थ असून सुद्धा तो समाजाने स्वीकारलेला आहे, म्हणून तो स्वीकारार्ह आहे. हा, हे आपण पाहतो तेव्हा कॉफी पिण्याच्या कृतीकडे सामाजिक मान्यता ही त्याच्याशी कशी जोडलेली आहे हे आपल्याला पाहता येते. कॉफी पिण्याची तिसरी बाजू बघूया की कॉफीला सामाजिक पार्श्वभूमी जशी आहे तशी आर्थिक पार्श्वभूमी पण आहे. कॉफी पिणं यशाशी निगडीत काही आर्थिक उलाढाली होत असतात. कॉफी तयार करणारे देश ते कॉफी तयार करतात, त्यांना कॉफी तयार करायला म्हणून काही देश पार्श्वभूमी तयार करतात, कारण त्यांच्याकडे योग्य वातावरण नसतं कॉफीच्या लागवडीसाठी. उदाहरणार्थ ब्रिटिशांनी भारतामध्ये कॉफीची लागवड केली, श्रीलंकेमध्ये केली, अन्य काही देशांमध्ये केली. कॉफी कोण तयार करतं, कशी तयार करतं, कॉफीचं उत्पादन किती प्रमाणात येतं, कॉफीची आयात आणि निर्यात कशी होते, कॉफीचं पॅकेजिंग कसं होतं, कॉफीचं वितरण कसं होतं, कोण कॉफी खरेदी करतं, बाकी याच्याशी निगडीत एक अर्थव्यवस्थेची उलाढाल होत असते.
तर ही उलाढाल, कॉफीशी निगडीत आर्थिक उलाढाल, हा देखील कॉफी पिण्याशी संबंधित मुद्दा आहे. काही समाजामध्ये कदाचित असं असेल की कॉफी पिणं योग्य नाहीये असं एखाद्या राज्यकर्त्यांनी घोषित केलं, आजपासून कॉफी नाही प्यायची. तेव्हा कॉफीचा आणि राजकीय निर्णयाचा देखील, धोरणाचा सुद्धा संबंध असू शकतो. कॉफीशी निगडीत काही सामाजिक गट असतील, काही सामाजिक संस्थांशी कॉफीचा सरळ सरळ संबंध असेल, तेव्हा कॉफी पिणं ही गोष्ट केवळ वैयक्तिक पातळीवरची गोष्ट किंवा रिवाज राहत नाही, तर त्याचा जागतिक अनेक उलाढालींशी, गोष्टींशी संबंध आहे, अनेक संस्थांशी संबंध आहे. आणि आजकाल आपण पाहतो की अनेक गोष्टी जागतिक स्तरावर पोचलेल्या आहेत, जागतिकीकरण झालेलं आहे. म्हणजे आपण वापरतो त्या वस्तू यांचा संबंध जागतिक पातळीवरच्या उत्पादन, विनिमय, वितरणाच्या प्रक्रियेशी जोडलेला असतो. इतकंच नव्हे तर आपले संबंध सुद्धा आंतरराष्ट्रीय पातळीवर एकमेकांशी जोडणारे असे असतात. तेव्हा या व्यापक संदर्भांची चर्चा कॉफी पिण्याच्या एका घटनेशी आपण लावू शकतो आणि यातून समाजभान आपल्याला निर्माण होऊ शकतं. समाजशास्त्रीय कल्पना शक्ती किंवा कल्पना दृष्टी जी आहे त्याचे घटक काय आहेत पाहूया. की आपली वैयक्तिक कृती, या वैयक्तिक कृतीचा अभ्यास, त्या वैयक्तिक कृती मागच्या सामाजिक पार्श्वभूमीचा अभ्यास किंवा त्या वैयक्तिक कृतीच्या मागे असणाऱ्या इतिहासाचा अभ्यास, हा महत्वाचा आहे. म्हणजे आपण समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी वापरताना आपल्या वैयक्तिक अनुभवाकडे आणि आपल्या वैयक्तिक इतिहासाकडे, घटनेकडे आपण पाहिलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे. कृती, घटना आणि त्यांच्याशी निगडीत असणाऱ्या सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा या देखील आपण पाहिल्या पाहिजे. उदाहरणार्थ होळी. होळी ही एक घटना आहे आणि जेव्हा होळी होते तेव्हा मी होळीच्या सेलिब्रेशन साठी म्हणून काही तयारी करतो, होळी साजरी करतो, होळीची पूजा करतो. पहा की माझी वैयक्तिक कृती आणि परंपरा यांच्याशी, त्या परंपरेच्या प्रभावातून मी होळीच्या सामाजिक कृतीशी जोडला गेलेलो आहे, सामाजिक वर्तनाशी जोडला गेलेलो आहे. इतरही लोक आहेत होळीची पूजा करायला आलेले. तेव्हा होळी ही एक रूढी आहे, प्रथा आहे आणि या प्रथेशी माझं नातं आहे. आणि या प्रथेशी माझं नातं असताना त्याचा इतिहास पण आहे की होळीचा जेव्हा मी विचार करतो तेव्हा मला माझ्या गावातली होळी आठवते, माझे मित्र आठवतात, बालपणीचे सगळे लोक आठवतात, माझ्या गल्लीत होळी कशी साजरी व्हायची ते आठवतं. याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी, या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा संदर्भ देखील महत्वाचा आहे. त्याचबरोबर होळी इंग्लंडमध्ये साजरी केली जाते का? कदाचित नाही. मग इंग्लंडमध्ये मराठी माणसं जिथं राहत असतील ती करत असतील साजरी, पण सर्वसामान्य इंग्लंडमधले लोक होळी साजरी नाहीत करत. म्हणजे त्याच्याशी निगडीत असणारी व्यापक सामाजिक पार्श्वभूमी आपल्याला पाहिली पाहिजे. नंतर की होळी साजरी करण्यामागे काही स्वार्थ असेल का, काही हेतू असेल का, तो पण बघितला पाहिजे. उदाहरणार्थ आता होळीचं उदाहरण नाही पण दुसरं उदाहरण घेऊ आपण की दहीहंडी, गोपाळकाला हा साजरा केला जातो. दहीहंडीची मोठं सेलिब्रेशन असतं. मुंबईमध्ये विशेषतः जास्त मोठ्या प्रमाणात होतं ते. दहीहंडी साजरी करण्यामागे राजकीय पक्षांची सुद्धा काहीतरी स्वार्थाची भूमिका असते. उदाहरणार्थ की पॉलिटिकल पार्टीज, राजकीय पक्ष वेगवेगळ्या गोविंदा क्लब असतात, मंडळ असतात, तर त्यांना सरळ सरळ फंडिंग करत असतात, मोठ्या प्रमाणात निधी पुरवत असतात.
का बरं? कारण या गोविंदामध्ये जे काही तरुण लोक सहभागी होतात त्या तरुणांना खुश करणं हा राजकीय पक्षांचा हेतू असू शकतो. आणि कदाचित की या तरुणांना जेव्हा निवडणूक असेल, पक्षाचं काम असेल, तेव्हा त्यांना त्यांची मदत घेता येईल या स्वार्थी हेतूने कदाचित ही मदत केली जात असेल. तेव्हा या कृती अनुभवांच्या मागे, घटनांच्या मागे काही स्वार्थी हेतू दडलेले आहेत का, पाहायला पाहिजे आपण. हे बघणं हे समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीमधला एक घटक आहे. नंतर ज्या घटना घडतात त्या कोणत्या देशात कधी घडतात, त्यांचा काळ कोणता, त्याची परिस्थिती कोणती, त्याच्याशी निगडीत कोणकोणत्या सामाजिक संस्था, अर्थ, कुटुंब, राज्य, धर्म यासारख्या निगडीत आहेत, कोणत्या प्रकारच्या संस्कृतीशी त्या घटना जोडलेल्या आहेत, त्यांचे हे संदर्भ काय आहे याची मला जाणीव झाली पाहिजे. आणि यासाठी मी प्रयत्नशील असलो पाहिजे. त्या कृती, त्या ऐतिहासिक घटना, ते अनुभव, त्यांच्याशी संबंधित लोक आणि त्यांचे सर्व सामाजिक संबंध, सामाजिक संदर्भ हे माझ्या समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीचे घटक म्हणता येतील. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीचं योगदान काय? समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी हा समाजाचा अभ्यास करण्याची एक दृष्टी आहे, एक चष्मा आहे असं आपण म्हणतोय. या समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीचा वापर कसा करायचा आपण तेही बघितलं की सामाजिक घटनांकडे, वैयक्तिक घटनांना, अनुभवांना जोडून व्यापकपणे पाहणं, त्यांच्यातली नातं, परस्पर प्रभाव समजावून घेणं, यातून आपल्याला समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी प्रत्यक्षात समाजाचा अभ्यास करण्यासाठी वापरता येते. याचं योगदान काय? समाजशास्त्राची ही दृष्टी आहे आणि ही दृष्टी सी राईट मिल्स यांनी दिलेली आहे. तेव्हा याचं फलित काय, याचं योगदान काय, याची चर्चा करूया आपण. मिल्स म्हणतात की आधी व्यापक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेषतः सर्वसाधारण गोष्टी बघितल्या जात होत्या. उदाहरणार्थ की कुटुंब, संस्था, राज्य, कायदा, गाव, शहर यासारखे व्यापक समुदाय, समाज, संरचना, व्यवस्था या पातळीवरच्या गोष्टींकडनं जास्त महत्व दिलं जात होतं. समाजात काय घडतंय हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे व्यक्तीच्या विशिष्ट गोष्टींकडे दुर्लक्ष झालेलं होतं. व्यक्ती महत्वाची नाही, समाज महत्वाचा. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे असं झालं की आपण व्यक्तीच्या वर्तनाकडे पण लक्ष द्यायला लागलो, व्यक्तीच्या आयुष्याकडे लक्ष द्यायला लागलो, व्यक्तीचं चरित्र, व्यक्तीचं जगणं, व्यक्तीचे अनुभव, व्यक्तीचा इतिहास यांना देखील आपण महत्व द्यायला लागलो. तेव्हा समाज महत्वाचा आहेच आहे, पण समाजाचा अभ्यास करताना व्यक्तीचे संदर्भ सुद्धा महत्वाचे आहेत याची जाणीव आपल्याला समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे झाली. हे समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीचं योगदान, कॉन्ट्रीब्युशन आहे असं म्हणता येईल. सामाजिक जीवनाशी जोडलेल्या व्यक्तिगत घटकांचं, व्यक्तिगत भूमिकांचं, व्यक्तिगत कृतींचं, व्यक्तिगत इतिहास आणि ऐतिहासिक पार्श्वभूमींचं महत्व, त्यांचे संदर्भ तपासणं हे समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे शक्य झालं. त्याला सी राईट मिल्स म्हणतात सीइंग द जनरल इन पर्टिक्युलर. एका विशिष्ट गोष्टीमधलं सर्वसामान्य तत्व काय आहे हे आपल्याला पाहणं समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे शक्य होतं. एखाद्या अभ्यासकाला आपली वैयक्तिक भूमिका, दर्जा, मर्यादा वापरून सामाजिक वास्तवाचा अभ्यास करतो आहोत याची जाणीव निर्माण होते. समाजशास्त्राच्या अभ्यासकाला याची जाणीव असली पाहिजे की तो एका विशिष्ट समुदायातला, एक विशिष्ट समूहातला, विशिष्ट कुटुंबातला, विशिष्ट व्यवसाय करणारा असा आहे याची जाणीव असते का त्याला? असली पाहिजे. ती जाणीव समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे त्या व्यक्तीला होते.
उदाहरणार्थ मी प्राध्यापक आहे, मी समाजशास्त्राचा प्राध्यापक आहे, मी KTHM कॉलेजमध्ये शिकवतो. माझा दर्जा, माझी भूमिका, माझं कुटुंब, माझा समुदाय या सर्वांची जाणीव मला आहे आणि मग मी अभ्यास करतोय. मग मी अभ्यासात उतरतो. मग मी आदिवासींचा अभ्यास करतोय, मग मी कामगारांचा अभ्यास करतोय, मग मी रोजगार हमीतल्या मजुरांचा अभ्यास करतोय. पण हा अभ्यास करताना की मी एक प्राध्यापक आहे, संशोधक आहे, माझ्या स्थानाची, माझ्या वास्तवाची, माझ्या वैयक्तिक पार्श्वभूमीची जाणीव मला असते. ती जाणीव असली पाहिजे. ती जाणीव विसरून मी अभ्यास करू शकत नाही. ती जाणीव असणं ही चांगली गोष्ट आहे. ही अशा प्रकारची जाणीव असणं याला आपण रिफ्लेक्सिव्हिटी म्हणतो. अशा प्रकारची स्वविषयीची जाणीव वास्तवाचा अभ्यास करताना, सामाजिक वास्तवाचा अभ्यास करताना असणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. अशी ही गोष्ट आल्यामुळं की आपण त्या कामगारांचा, त्या मजुरांचा, त्या आदिवासींचा, त्या समाज घटकांचा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. नंतर समाज, सामाजिक जीवन यामध्ये आपली भूमिका आपण कशी बजावतो याचं आपल्याला भान निर्माण होतं. आमच्या वैयक्तिक जीवनाला आकार देताना स्वतःचा समाज देखील कसा घडत जातोय याचं देखील आपल्याला भान निर्माण होतं. म्हणजे पहा की समाजशास्त्र अभ्यासता अभ्यासता मला असं लक्षात येतं की या अभ्यासातून मला काहीतरी वेगळं जाणवलेलं आहे आणि मला काहीतरी समाजाविषयी, समाजाच्या योजनांविषयी, समाजाच्या कार्यक्रमांविषयी, शासनाच्या कृती कार्यक्रमांविषयी काहीतरी वेगळं सापडलेलं आहे आणि ते वापरता येण्याजोगं आहे असं काहीतरी सापडतं. आणि मग मी एक समाजशास्त्राचा अभ्यासक म्हणून धोरणाला दिशा देणारं काहीतरी सांगतो आणि यामुळं पॉलिसीजना, धोरणांना, योजनांना आकार दिला जाऊ शकतो आणि त्यातून समाजाचं मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ शकतं. म्हणजे काय झालं की एक व्यक्ती म्हणून मी केलेलं काम हे समाजाला दिशा देण्यामध्ये, समाजाला घडवण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावू शकतो. माझं वैयक्तिक जीवन हे समाजाला प्रभावित करणारं असू शकतं याची जाणीव देखील आपल्याला निर्माण होते. तेव्हा समाज आणि व्यक्ती यांच्यातलं दुहेरी नातं आहे. या नात्यामध्ये व्यक्ती देखील समाजाला प्रभावित करू शकतो याची जाणीव समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीमुळे होते आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. यामुळे वर्तमान समाज, सामाजिक जीवन, घटना यांची आपल्याला खूप चांगली समग्र व्यापक जाणीव होते. तसंच आपण भविष्यकाळ हा देखील काय असेल याचा अनुमान आपण करू शकतो. भविष्यकालीन समाज स्थितीचा अंदाज बांधणं त्यामुळे शक्य होतं. उदाहरणार्थ की कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लोक बेकार झालेले आहेत, आर्थिक उलाढाल मंदावलेली आहे, अतिशय संकटात कोसळलेली आहे. तेव्हा या पार्श्वभूमीवर आपण असं इमॅजिन करू शकतो, या अभ्यासानंतर, समाजाचा अभ्यास केल्यानंतर, अर्थव्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे भविष्य आता सहजपणे सांगता येणे शक्य आहे की पुढच्या काळात, पुढच्या किमान 2 ते 3 वर्षातील आर्थिक परिस्थिती आपली खूप बिकट असणार आहे. आणि नुसती आर्थिक परिस्थितीच नव्हे तर सामाजिक परिस्थिती खूप बिकट असणार आहे. बेकारी, कामकाजाचे प्रश्न, असे अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. पहा की कोरोना महामारीच्या काळात कितीतरी सामाजिक प्रश्न आपल्याला नव्याने निर्माण झालेले दिसतात. उदाहरणार्थ सामाजिक दरी वाढली, लोकांमधील वेगवेगळ्या सामाजिक समूहांमधील दरी वाढली, त्यांच्यामधला मितूपणा वाढला, संघर्ष वाढले, विशिष्ट समुदायांविषयी शंका घेणाऱ्या अनेक घटना पुढे आल्या. सगळे लोक लॉकडाऊनमुळे घरातच राहिले आणि यामुळं महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण वाढलं असं लक्षात आलं. अनेक अशी सामाजिक घटना आपल्याला घडताना दिसतात. पण हे झालं वर्तमान.
आपल्याला लक्षात येतं की या वर्तमानाचा पार्श्वभूमीवर आपल्याला भविष्य कसं असेल, कोरोना नंतरच्या सामाजिक वास्तवाचं स्वरूप काय असेल, याचा आपल्याला अंदाज बांधणं शक्य होतं. हा अंदाज अगदी परफेक्ट भविष्यासारखा नसेल कदाचित, पण हा अंदाज बांधता येणं शक्य आहे. भविष्याचा अंदाज बांधता येणं शक्य होतं. समाजशास्त्र आपल्या सामाजिक जीवनातील सध्या स्थितीचा आणि विद्यमान स्थितीचाच आपल्याला अंदाज देत नाही, तर आपल्याला भविष्य कसं असेल याचा देखील अंदाज घडवतं. आणि याचबरोबर अशी एक ताकद आपल्यामध्ये निर्माण करतं की व्यक्ती सुद्धा भविष्य निर्माण करू शकतात किंवा भविष्याला आकार देऊ शकतात, भविष्य बदलू शकतात. उदाहरणार्थ की चळवळी, आंदोलन, क्रांत्या यांच्या आधारे सामाजिक क्रांत्या झालेल्या आहेत आणि त्यातून खूप आमूलाग्रपणे समाज बदललेला आहे. तेव्हा की आपण देखील समाजाला बदलू शकतो. समाजातील अनिष्ट गोष्टी या इष्ट कशा होतील यासाठी योगदान देऊ शकतो, याची जाणीव समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे मिळते. व्यक्ती आपल्या दैनंदिन अनुभवाच्या आधारावर इतरांचे सामाजिक स्थान आणि भान समजावून घेऊ शकतात. म्हणजे मी प्राध्यापक आहे, विद्यार्थ्यांना शिकवतोय. विद्यार्थ्यांना शिकवताना जर समजा विद्यार्थ्यांना कळत असेल काही विद्यार्थ्यांना, तर मला लक्षात घ्यायला पाहिजे की या विद्यार्थ्यांना का कळत नाही आहे. मग हे प्रत्यक्षात झालंय तसं की मी आदिवासी भागातल्या विद्यार्थ्यांना प्रथमतः जेव्हा शिकवायला लागलो, तेव्हा मला लक्षात आलं की अरे विद्यार्थ्यांना नीट समजत नाही आहे. त्यांच्या प्रश्नावरची प्रश्नचिन्ह ही मला जाणवत होती. आणि मग मला लक्षात आलं की अरे माझी भाषा, माझे संदर्भ कदाचित या विद्यार्थ्यांना वेगळे वाटत असतील, नेहमीचे सरावाचे वाटत नसतील. आणि मग मी माझ्या अभ्यास पद्धतीमध्ये मी त्यांच्यात जास्त उठबस करायला लागलो, मिसळायला लागलो. त्यांचे संदर्भ, त्यांचं जीवन समजावून घेतलं, त्याच्यातली उदाहरणं त्यांच्या भाषेच्या अंगाने ती मांडत गेलो. आणि मग मला लक्षात आलं की आता छान समजायला लागलं त्यांना. तेव्हा की मी एक प्राध्यापक आहे आणि माझं जीवन हे इतर लोकांच्या भूमिकांशी, जीवनाशी कसं जोडलं गेलेलं आहे याचं मला भान हे समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीच्या वापरामुळे शक्य होतं. समाजशास्त्रीय कल्पना शक्तीमुळे लोकांच्या जीवनातील ताणतणावांचं बऱ्याच अंशाने निरसन होतं, कारण आपल्या समस्यांना आपण एकटेच कारणीभूत नाही आहोत. उदाहरणार्थ कोरोनाच्या संकटामध्ये माझी नोकरी गेली, तर याला मी एकटा जबाबदार नाही आहे. त्यामुळे मी विफल होऊन काहीतरी आततायी कृत्य करण्याच्या ऐवजी मी हे बघितलं पाहिजे की अरे हा तर सगळ्यांचाच प्रश्न आहे. आणि मला जेव्हा लक्षात येतं की हा माझा एकट्याचा प्रश्न नाही आहे, सर्वांचा प्रश्न आहे, तर तेव्हा माझ्यावरचे ताण कमी होतात. आणि लक्षात येतं की अरे ही सामाजिक समस्या आहे, आणि जेव्हा ती सामाजिक समस्या आहे त्या अर्थात सर्वच समाज त्यावर काहीतरी उपाययोजना काढेल आणि मला लवकरच कधीतरी दुसरा जॉब मिळू शकेल. अशा प्रकारच्या आशादायी वातावरणाची निर्मिती ही त्यातून निर्माण होऊ शकते. समाजशास्त्रीय कल्पना दृष्टीमुळे ही स्थिती बदलण्यासाठी लोक कृतीशील होतात. सरकार किंवा अन्य निर्णय घेणाऱ्या लोकांवर दबाव टाकणं, धोरण, कार्यक्रम यांना आकार देणं हे शक्य होतं. त्याचबरोबर सामाजिक संबंधांचं विश्लेषण कसं करायचं याची क्षमता आपल्याला निर्माण होते. तेव्हा समाजशास्त्रीय कल्पना दृष्टी ही समाजशास्त्रातील अत्यंत महत्वाची संकल्पना आपण अभ्यासली, आणि या संकल्पनेच्या आधारे आपण सामाजिक वास्तव कसं समजावून घ्यायचं, वैयक्तिक जीवनाचे संदर्भ जोडत सामाजिक वास्तव आणि समाज कसा समजावून घ्यायचा हे आपण पाहिलं. धन्यवाद.